बातम्या सविस्तर. सुरुवातीला बातमी येते अर्थातच मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासंदर्भातली आणि त्यानुषंगाने एनडीएच्या रणनीतीसंदर्भात. गेल्या 2 दिवसांमध्ये याची जोरात चर्चा आहे, कारण मोदी सरकारने आता नवी राजकीय रणनीती आखलेली आहे. उन्हाळी अधिवेशनात मोदी सरकारचं महत्वाकांक्षी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक विरोधकांनी एकसुराने हाणून पाडलं. मात्र हा घाव पावसाळी अधिवेशनात भरून काढण्याच्या दृष्टीने सरकारने आता जोरदार कंबर कसल्याचं दिसतंय. कारण खासदारांची जुळवाजुळव करण्यासाठी ममतांच्या तृणमूलचे 22 खासदार, नंतर ठाकरेंचे 6 खासदार गळाला लागले. त्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांनाही गळाला लावण्याची किंवा पवारच एनडीए सोबत जाण्याची चर्चा अधूनमधून सुरूच आहे. मतदारसंघ फेररचनेवर बोलताना सुप्रिया सुळेंनी केलेल्या एका वक्तव्यामुळे या चर्चेला बळच मिळालंय. प्रत्येक मतदारसंघात 50% जागा वाढवण्याची तयारी असेल तर पाठिंबा देऊ असं सूचक वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय. यावेळी त्यांनी ठाकरेंची सेना आणि द्रमुकचाही उल्लेख केलाय. तर दुरुस्ती स्वीकारल्यास त्यावर चर्चा करू असं म्हणणाऱ्या राऊतांची ही भूमिका काहीशी मवाळ झालेली दिसते. दरम्यान द्रमुकने अजूनही आपली भूमिका समोर येऊन स्पष्ट केली नाहीये. त्याचवेळी काँग्रेसने भाजपच्या हेतूवरच बोट ठेवत विरोध कायम ठेवलाय. त्यामुळे पुनर्रचना विधेयकाच्या माध्यमातून मवियातल्या भिडूंनाही आपल्या सुरांशी जुळवून घ्यायला भाग पाडणं ही भाजपची पडद्यामागची खरी रणनीती नाहीये का? या चर्चेचं उत्तर नेमकं कधी मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा. 50% जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आम्ही चर्चा करू आणि योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे. कारण काही लोकशाही आहे. कुठल्याही राज्यावर अन्याय होऊ नये म्हणून हा प्रस्ताव आला. माझं स्वतःचं DMK, तृणमूल, सपा सगळ्यांशी बोलणं झालं, काँग्रेसशी बोलणं झालं आणि मोठी हा प्रस्ताव जेव्हा आला तेव्हा आम्ही सगळे म्हणलो की इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आपण या सगळ्याचा विचार करायला हरकत नाही. कारण का कुठल्याच राज्यावर त्याच्यात काही अन्याय होत नाही असं दिसतंय. दरम्यान संजय राऊतांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यापूर्वी इंडिया आघाडीने सरकारला काही सुधारणा सुचवल्या होत्या, त्या सुधारणा झाल्या असतील तर त्या अनुषंगाने आता या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया समोर येते. पाहूया नेमकं काय म्हटलंय. आपण मला असं जे सांगताय की आम्ही त्या डिलिमिटेशन आणि या बिलाला पाठिंबा देणार आहोत, माननीय शरद पवारांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. बघा, हे जे बिल आहे हे बिल या अधिवेशनात येणार की नाही याच्याविषयी अद्याप काही ठरलेलं नाही. ते जेव्हा बिल येईल तेव्हा आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ. मागच्या अधिवेशनामध्ये सरकारशी या संदर्भात चर्चा झाली होती. हे बिल कशा प्रकारे विधेयक असायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग आमच्या पक्षातर्फे अरविंद सावंत त्या बैठकीला होते, सुप्रियाताई सुळे होत्या, समाजवादी पार्टीचे नेते होते आणि सामुदायिक निर्णय घेतला जाईल जो काय घ्यायचा आहे तो. ते जेव्हा बिल येईल तेव्हा आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ. मागच्या अधिवेशनामध्ये सरकारशी या संदर्भात चर्चा झाली होती. हे बिल कशा प्रकारे विधेयक असायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग आमच्या पक्षातर्फे अरविंद सावंत त्या बैठकीला होते, सुप्रियाताई सुळे होत्या, समाजवादी पार्टीचे नेते होते आणि सामुदायिक निर्णय घेतला जाईल जो काय घ्यायचा आहे तो. पण आज ज्या तुम्ही बातम्या देत आहात की पक्ष फोडले जातील आणि मग खासदार फोडून ते त्यांचं बहुमत दाखवलं जाईल 2/3 वगैरे, यात काही तथ्य नाही आहे. एकीकडे संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिलेली असतानाच काँग्रेसने या विधेयकावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. या विधेयकावर अद्याप चर्चा केली नसून भूमिका जाहीर करणार असल्याचं हर्षवर्धन सपकाळ म्हणतायत. तर सुप्रिया सुळेंनीही या संदर्भात भाष्य केलंय. पाहूया. हे विधेयक म्हणजे भारतीय जनता पक्षाचं विधेयक आहे आणि या विधेयकामागचा हेतू आणि विधेयक दोन्ही चुकीचं आहे. त्यामुळे याचा विरोध हा काँग्रेसने केला होता. काँग्रेसनेच नव्हता केला तर इंडिया अलायन्सने देखील केला होता. त्यांनी त्यांच्या पक्षापुरती भूमिका आज विशद केलेली आहे आणि काँग्रेसची भूमिका घेईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
की सुप्रिया सुळे, असद ओवेसी, अरविंद सावंत, अमित शहाजी आणि किरण रिजिजू अशी मीटिंग दिल्लीत झाली का? तर झाली. ती ऑफिशियलच मीटिंग होती. ती आम्ही काँग्रेसला सांगितली का? ऑफकोर्स सांगितली. आणि मी आजही जेव्हा हर्षवर्धन सपकाळांना बोलले, मी काँग्रेससाठी बोललेलेच नाही. तुम्ही दाखवावा. आज सकाळपासून मी कॅमेरावर काँग्रेसने हा निर्णय घेतलाय. मी आत्ता पहिल्यांदा बोलते आज मीडियाशी. या सगळ्या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणतायत जाणून घेऊया. देखिए, समर्थन देंगी तो अच्छी बात है, उनका स्वागत है, लेकिन मुझे लगता है कि बहुत वो संभ्रम में है. उनको उनकी इंडिया अलायंस जो पूरी तरह गड़बड़ा गई है. इंडिया अलायंस में कोई कुछ बोलता है, कोई कुछ बोलता है, कोई क्या बोलता है. परसों बोला हुआ आज फिर उनको प्रेस कॉन्फ्रेंस लेनी पड़ती है. पिछले समय तो ये 50% वाला मामला था ही. अमित भाई ने खुद लोकसभा में कहा था कि हर राज्य में 50% सीटों में बढ़ोतरी होगी, सिर्फ भाजपा शासित या एनडीए शासित प्रदेश में नहीं होगी. तर विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बाजूने बोलणाऱ्या सुप्रिया सुळेंनी मित्रपक्षांचा सूर ऐकल्यावर मात्र सावध भूमिका घेतली आणि सारवासारव केली. आपल्या एक्स पोस्टमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, आमच्या पक्षाची भूमिका पक्षांतर्गत आमच्या इंडिया आघाडीतील मित्रपक्षांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच निश्चित केली जाते. त्यामुळे आमच्या पक्षाने यावर काही ठाम भूमिका घेतली आहे. या बातम्यांना आधार नाही. जोपर्यंत मतदारसंघ पुनर्रचनेचं सुधारित विधेयक अधिकृतपणे संसदेसमोर मांडलं जात नाही, तोपर्यंत त्याबाबत कोणतीही टिप्पणी करणं हे अनुचित ठरेल, असं म्हणतात सुप्रिया सुळे. पुढची बातमी राज्याच्या